माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल एक वादग्रस्त असं विधान केलंय। नगर परिषदा निवडणुका सुरू आहेत, आता खूप पार्ट्या आणि कार्यक्रम सुरू आहेत। पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांना जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो। मात्र या तुलनेमध्ये महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात, कारण महिला कधीही कोणाच्या पैशांना बळी पडत नाहीत आणि कधीही कोणाच्या पार्टीमध्ये न जाण्याची त्यांची भूमिका राहते। ती चटणी भाकर खाणार पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार असं विधान नवनीत राणा यांनी केलं। त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणा यांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय का असा प्रश्न देखील निर्माण होतोय। तर राहुल गांधी यांना संविधानाचं पुस्तक हाती न घेता त्यातील कलमं सांगण्याचं चॅलेंज नवनीत राणांनी दिलंय। राहुल गांधी यांनी संविधानाची कलमं सांगितली तर आपण राजकारण सोडून देऊ असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। राहुल गांधीला माझा प्रश्न आहे, संविधानामध्ये किती आर्टिकल असतात आणि कोणता आर्टिकल कोणत्या जनतासाठी काय कामी पडते? फक्त राहुल गांधीने एकदा बिना संविधान हातात घेऊन देशाला वाचून तोंडी सांगून द्या, त्या दिवशी राजकारण सोडून टाकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.